नमस्कार. मी आचल सुरेंद्र मानकर, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती या कॉलेजची स्टुडंट, बॅचलर ऑफ व्होकेशनल, क्लास सेकंड इयर. मला एक माझं मत मांडायचं होतं. जे जंतर मंतर ठिकाणी जे आंदोलन चालू आहे, ज्या प्रकारे जो काल लाठीचार्ज विद्यार्थ्यांवर झाला, मी पण एक विद्यार्थिनीनंच आहे म्हणून सांगते. जो खूप वाईट प्रकारे जो काल लाठीचार्ज करण्यात आला आमच्या विद्यार्थ्यांवर, मी जरी तिथे नसेल पण तरी मला या व्हिडिओमार्फत माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि मोदी साहेबांना संदेश द्यायचा आहे की साहेब, आता तरी डोळे उघडा, आमचं काहीतरी ऐका. मी सुद्धा एक विद्यार्थिनीनंच आहे. माझ्या हातात काही मोठी सत्ता नाही आहे आणि मला माझ्या या सर्व सहविद्यार्थ्यांसाठी मला आज आवाज उठवायचा आहे. माझ्या हातात सत्ता जरी नाही पण माझ्या हातात माझा आवाज आहे आणि हा आवाज मला माझ्या सर्व सहविद्यार्थ्यांसाठी उठवायचा आहे. साहेब, आम्ही पण एक विद्यार्थीच आहोत. आमच्या हातात फक्त काय आहे माहीत आहे? एक पुस्तक आणि आमचं स्वप्न, हेच फक्त आमच्या हातात आहे. आणि आज आमचं स्वप्नाचं, आमच्या भविष्याचं वाटोळं करताना आम्हाला दिसतंय. काय चाललं आहे आमच्या भविष्याचं? सगळं वाटोळं होत आहे. जंतर मंतर येथे जे विद्यार्थी आपल्या भविष्यासाठी, न्यायासाठी आणि हक्कासाठी जे विद्यार्थी लढत आहे, पोलिसांच्या हातचा मार खात आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना माझा मनापासून सलाम आहे. साहेब, तुम्हाला माहीत नसेल, विद्यार्थी हे देशाचं एक भविष्य असतात आणि जेव्हा भविष्य रस्त्यावर उतरतात ना, तेव्हा त्यांच्या वेदना आणि त्यांच्या मागण्या हे समजून घेणं हे फार आवश्यक असतं. साहेब, हे तुम्हाला माहीत नसेल, हे मी एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला सांगत आहे. आणि माझा जो पाठिंबा आहे, विद्यार्थी म्हणून जो आज माझा पाठिंबा आहे, आजच नाही तर नेहमीच राहणार. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत, आणि जोपर्यंत आमच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढणार आणि आमचा पाठिंबा हा राहणार. आणि माझा पाठिंबा हा संवाद आणि शांततेचा आणि लोकशाहीच्या मूल्यतेचा आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांना, मलाच नाही, कोणत्याही विद्यार्थ्याला आपला आवाज उठवण्यासाठी भीती कामा वाटता नाही. कारण प्रत्येकाला साहेब आपला आवाज उठवण्याची आणि आपलं मनोगत व्यक्त करण्याची प्रत्येकाला संधी आहे. हे हुकुमशाही नाही आहे साहेब, हे लोकशाही आहे. हे तुम्ही पण समजून घ्यायला पाहिजे. आणि आमच्या प्रश्नाची उत्तर तर आम्हाला हवेच, पण आमच्या विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेणे आणि आम्ही जे प्रश्न मांडत आहे त्या प्रश्नाचा न्यायमार्गाने तोडगा काढणे हे सुद्धा तुमचं काम आहे साहेब. आम्हाला आमच्या प्रश्नाची उत्तरं पण हवे आणि आमच्या भावना तरी समजून घ्यावं. साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती करते की आमच्या विद्यार्थ्यांचं बघा, आमच्या विद्यार्थ्यांची व्यवस्था काय आहे ते पहा आणि आमच्या विद्यार्थ्यांसाठी काय आता तरी डोळे उघडा. 30 लेकरांची जीव गेले साहेब, 30 लेकरांनी आत्महत्या केली, तरी तुम्ही डोळे उघडत नाही आहे. म्हणजे काय, कुठे नेऊन ठेवला हो तुम्ही देश? काय बोलायची हिंमत होत नाही. साहेब, एका विद्यार्थिनीच्या नात्याने सांगते मी तुम्हाला, आमचा आवाज कोणी दाबू शकेल आणि शकतोय, भविष्यात दाबू शकतोय कोणी, पण आमचे स्वप्न कोणी दाबू शकत नाही, हे मात्र नक्की.
आमचा आवाज तुम्ही कितीही दाबण्याचा प्रयत्न कराल, पण आमचे स्वप्न दाबू शकत नाही. आणि आम्ही जे विद्यार्थी आहोत ना साहेब, हे शिक्षण समानतेवर न्याय ठेवणारे विद्यार्थी. शिक्षण समानता आणि न्याय या गोष्टीवर विश्वास ठेवणारे विद्यार्थी आहोत. आणि तोच विश्वास ठेवण्यासाठी आम्ही कायम ठामपणे एकत्र उभं राहू. आम्ही सर्व विद्यार्थी कायम ठामपणे एकत्र उभे राहू. माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मला एवढंच सांगायचं आहे की आता तरी आमच्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्या आणि आमच्या आवाजाकडे तरी थोडंफार लक्ष द्या. आम्हाला संघर्ष नको साहेब. आम्हाला आमच्या भविष्याची, आमच्या परीक्षाची आणि आमच्या शिक्षणाची खात्री हवी आहे साहेब. जे विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत, ते प्रश्न काही फक्त आजचे नाही आहेत, ही उद्याशी संबंधित प्रश्न आहेत. जेव्हा आम्ही रस्त्यावर उतरतो ना साहेब, आम्ही सर्व विद्यार्थी जेव्हा रस्त्यावर उतरतो ना, तेव्हा केवळ आम्ही स्वतःसाठी नाही उतरत. आम्ही विद्यार्थी आमच्या स्वप्नासाठी, आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरत असतो. आमचं एकच म्हणणं आहे साहेब की आमचं ऐका, आमच्या वेदना, आमच्या विद्यार्थ्यांच्या वेदना समजून घ्या आणि आम्हाला न्यायमार्गाने आमच्यासाठी तोडगा काढा. आमच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही न्यायमार्गाने तोडगा काढा, हेच कडकडीची विनंती आहे साहेब. आमच्या विद्यार्थ्यांचे भविष्यच सुरक्षित असेल तरच या भारताचे भविष्य मजबूत असेल, असं तरी मला वाटते. एवढा संदेश माझा माननीय पंतप्रधान मोदी साहेबांपर्यंत आणि मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोचवा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वांना पाठवा. धन्यवाद.